सुप्रीम कोर्टाची एकनाथ शिंदेसह 40 आमदारांना नोटीस आहे। सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना सुद्धा नोटीस बजावली आहे। शेड्यूल 10 नुसार अध्यक्षांनी काय कारवाई केली अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आलेली आहे। स्पेसिफिक तारीख आपल्याला नंतरच कळेल। फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हे मॅटर परत सुप्रीम कोर्टात आता लागेल। पण सर, हायकोर्टाच्या नोटीस इश्यू करण्यात आणि सुप्रीम कोर्टाच्या नोटीस इश्यू करण्यात काय फरक असेल? नाही, कॉमन ऑर्डर होती, त्यामुळे भरत शेठ गोगावले हे हायकोर्टात गेलेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे सुनील प्रभूंमार्फत सुप्रीम कोर्टात आले होते। तर चीफ जस्टिसांचं म्हणणं पण होतं की तुम्ही आता हायकोर्टातच का नाही जात, पण कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की परत त्याच्यात वेळ खूप जाईल। तर त्यामुळे चीफ जस्टिसांनी आता नोटीस इश्यू केली आहे। म्हणजे एकनाथ शिंदेंना त्यांचं म्हणणं मांडावं लागेल 2 आठवड्यानंतर जेव्हा तारीख येईल, आणि तेव्हा परत ठरेल की हे मॅटर हायकोर्टात पाठवायचं का इथेच ठेवायचं, किंवा हायकोर्टाचं मॅटर सुप्रीम कोर्टात वर्ग करून घ्यायचं, हे आता 2 आठवड्यांनी आपल्याला समजेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।